समजतो की ते भाजपचे कार्यकर्ते नाही, भाजपने पोचलेली गुंड आहे. एखाद्या कार्यालयावर बघा, गृहमंत्र्यांनी बाबासाहेबांचा अवमान केला म्हणून आम्ही संविधानिक पद्धतीनं आंदोलन करत होतो. आम्ही काय हातात दगड फिरकवला नाही कोणाच्या अंगावर. आम्ही आपल्या शांततेच्या मार्गानं हे आंदोलन करत असताना त्याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसच्या विरोधकांच्या कार्यालयावर दगडफेक होत असेल, खुर्च्या तोडल्या जात असतील आणि कोणाचा जीव घेण्याचा प्रयत्न होत असेल तरी किती गंभीर आहे. पूर्वीच आता राज्यामध्ये अधिवेशन सुरू आहे, कायदा सुव्यवस्थेवर चर्चा सुरू आहे. 2 घटना अलीकडच्या सरकार आल्यानंतर झाले ते शर्मेनं मान खाली घालावी अशा पद्धतीच्या घटना झाल्या. परभणी आणि बीडची आमच्या दलितावर प्रचंड अन्याय अत्याचार केला, घरात घुसून मारलं परभणीमध्ये, कोमिक ऑपरेशनच्या नावाखाली जीव घेतला, संतोष देशमुख नावाच्या सरपंचाचा जीव घेतला बीड जिल्ह्यामध्ये. हे काय कमी आहे? आणि हिंमत वाढत चालली आहे गुन्हेगारांची, पोलिसांची हिंमत वाढते आहे, गुंडांची हिंमत वाढते आहे. आता कार्यकर्त्यांची हिंमत वाढली सत्ता आल्यानंतर, विरोधकांची कार्यालय तोडफोड करायचं काम सुरू झालं आहे. आणि अमित शहाजींनी जर माफी मागितली असती, बाबासाहेबांचा अवमान झाला, प्रतिक्रिया स्वाभाविक आहे, देशभरात उमटणार आहेत. कारण बाबासाहेबांचा मानणारा, बाबासाहेबांवर प्रेम करणारा, बाबासाहेबांनी ज्यांनी आमच्यासारख्या अनेक हजारो बहुजनांना जगण्याचा आणि माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, तर आमच्या भावना जर दुखावल्याचे आम्ही आंदोलन केलं असेल तर त्याला प्रत्युत्तर अशा पद्धतीनं द्यायचं. म्हणजे काय गुन्हेगिरी करायची, कार्यालयात तोडफोड करायची, हे संविधान मान्याची प्रवृत्ती आहे का? यांना संविधान मान्य आहे का? याचं उत्तर दिलं पाहिजे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. हे विभागीय कार्य आमचं जे आहे नागपूर मुंबईचं, त्या कार्यालयावर झालेली तोडफोड आहे. कुठल्या बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घेऊन गेले. आम्हाला वाटलं बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घेऊन येत आहेत तर ते आमच्याबरोबर आहेत किंवा आम्हाला आमच्या म्हणण्याला दुजोरा देण्यासाठी आलेत, अमित शहांचा निषेध करायसाठी आलेत असं वाटलं. आणि गेल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो काढून टाकलेत, बाजूला फेकलेत आणि डायरेक्ट जाऊन दरवाजावर खुर्च्या तोडफोड करून, दगडफेक करून ऑफिस उद्ध्वस्त करण्याचं काम केलं. पोलीस आले, शाई फेकली, वाटेल त्या प्रकारे त्या पद्धतीनं धिंगाणा घातला. मग पोलीस होते काय करत होते? पोलिसांना माहित नव्हतं? लाठीचार्ज करायला नको, बदलून काढायला नको? आणि तुम्ही जर लोकशाही मानत असाल, आम्ही आंदोलन केली पण आम्ही काय कोणाला दगड फेकला काय? आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन केलं.